ओम साईराम मित्रांनो, कसे आहात? आशा करते की बरेच असाल. आज आम्ही निघालो आहे आळंदी दर्शनाला. सकाळचे 5 वाजले होते. आम्ही घरून निघालो होतो. आता आम्ही भोसरीमध्ये आहे. खूप अंधार होता, त्याच्यामुळं काही मी घरून निघण्याचा व्हिडिओ बनवला नाही. आता बसमध्ये बसलेलो आहे. आता बस निघणार आहे बघा. 6:34 झालेले आहेत. बघा 6:34 झालेले, तरी पण खूप अंधार आहे आणि थंडी पण वाजायला लागलेली आहे. बघा खूप अंधार आहे बाहेर. हे बघा कसला अंधार आहे. खूप अंधार आहे बाहेर. काही बरोबर दिसत नव्हतं ना, त्याच्यामुळं मी म्हणलं व्हिडिओ बनव. तरी पण सोमचे पप्पा म्हणले प्रयत्न करून बघ म्हणले. बनला तर बनला. बघा किती अंधार आहे. आता आम्ही आळंदीला जाणार आहोत. आम्ही मागं पण गेलो होतो, पण आम्हाला ना दर्शन भेटलं नाही. त्याच्यामुळं आम्ही म्हणलं चला जरा लवकर जाऊन बघू, दर्शन भेटलं तर भेटलं. आम्ही 1-2दा गेलतो, पण आम्ही बाहेरून दर्शन घेऊन निघून आलो. एवढी गर्दी होती. मग आज म्हणलं चला मधून दर्शन भेटते की नाही बघूत म्हणलं. लई दिवसाच्या बाद चाललो आम्ही आज आळंदीला. माझा सोहम पण खूप खुश होता. त्याला पण आळंदीला जायला खूप आवडतंय. खूप मज्जा करत होता. चला म्हणला. मग आता बघा चला जाऊत आपण. आता बस निघालेली आहे आपली आळंदीला. खूप अंधार आहे बाहेर, काही दिसत नाही वगैरे, काय नाही. दुकानं वगैरे सगळं बंद आहे. काही तेवढं उघडलं नव्हतं. बघा किती अंधार आहे. आता आपण आलेलो आहे बघा आळंदीमध्ये. हे बघा थोडं थोडं उजळलेलं आहे. आता थोडं थोडं उजळले, तेवढं काय नाही. लाईट वगैरे बघा सगळे चालूच आहेत. आणखी काय लाईट बंद झालेली नाहीत. आता आपण चाललोय देवाला. आता आपण चाललो आहे माऊलीच्या दर्शनाला. बघा चला निघालो आता. आम्ही बसस्टँडवरून जात आहे. तेवढं काही ट्रॅफिक वगैरे नाही आहे. आणि बरेच लोक होते आमच्यासोबत, दर्शनाला येत होते. आणि सकाळचं दर्शन घ्यायचं म्हणजे वेगळंच वाटतं. थोडंसं मज्जा वाटते ना. शांत रम्य वातावरण वाटते. हे बघा इथं नवीन गेट बनवले. आम्ही पहिले आलतोच ना, तेव्हा इथं गेट, हे पूल वगैरे काही पण नव्हतं इकडं. आता नवीन गेट, पूल वगैरे बनवलंय. बघा किती छान वाटते. सकाळचं वातावरणच वेगळं असते. आणि शहरापेक्षा गावाकडलं वातावरण खूप भारी वाटते. बघा किती सुंदर दिसते लोकेशन. किती सुंदर वाटते. आता लाईट वगैरे बंद झालेली आहे, तरी पण किती सुंदर वाटायला लागले. बघा ना, एकदम शांत वाटायला लागले. किती सुंदर वाटायला लागले. आम्ही आता माऊलीकडे निघालोय. आमच्यासोबत काही बाया वगैरे येत होत्या. तेवढी काही गर्दी नव्हती. दुकानं वगैरे काय उघडले नव्हते, काय नव्हते. सोमचे पप्पा पुढे गेले आणि मी इथं बघत होते. इकडं ना पहिलं श्राद्ध वगैरे घालत होते. आता काय बंद केलंय वाटते. आता नाही आहे. नदीचं पाणी घाण होते ना, त्याच्यामुळं बंद केलंय वाटते त्यांनी. पण इथं पहिले श्राद्ध घालायचे. आम्ही एकदा आलतो तर तेव्हा आम्ही बघितलं होतं. बघा नदी किती छान वाटायला लागले. थोडी थंडी आहे बघा. धुई सारखं दिसायला लागले. थोडी थंडी असल्यामुळं. इथं मस्त छोटंसं इंद्रायण दिसले आम्हाला. बघा किती छान तुळस लावलेली आहे इथं. किती छान केले बघा. गावाकडल्यासारखं दिसायला लागले. थोडे थोडे आता दुकानं उघडायला लागलेत कुठं कुठं तुरं. आम्ही मेन डोरनं गेलो होतो. इकडून जा म्हणत होते पाठीमागून, पण मी म्हणलं सकाळचं आपण दर्शन घ्यायला आलोत ना, मग पाठीमागून कशाला, पुढूनच जायला पाहिजेत ना मेन दरवाजाहून. मग आम्ही इथून आलोत. आता इथं चप्पल वगैरे सोडायला बघतोय. ते दुकानदार म्हणते कोणी इथं सोडा, कोणी तिथं सोडा असं म्हणायला लागलेत. पण आम्ही इथं एका ठिकाणावर सोडली बघा चप्पल. आता दर्शनाला मध्ये निघालोय. आता मध्ये दर्शनाला जाऊ. हे बघा मध्ये दर्शनाला निघालोय. आता इथं दर्शनाला आम्ही आलोय मध्ये. इथं एक गार्ड उभे आहेत बघा. ते म्हणायला लागलेत की फोन बंद करा, मधात अलाउड नाही आहे फोन. मी म्हणलं हां करणार आहे फोन बंद. थोडंसं मला इथलाच फोटो घेऊ द्या म्हणलं. मी काही फोन बंद केला नाही. त्यांना म्हणलं हा केला आहे. मग आम्ही मध्ये बारीला लागलोत बघा. आता माऊलीच्या दर्शनाला आलो. इथे एक छोटासा गणपती आहे. किती सुंदर आहे बघा ना. मग आम्ही तर माऊलीच्या दर्शनाला आलो. इथं पण फोन अलाउड नाही म्हणत होते, तरी पण मी मुकाट्यानं फोन चालू केला आहे. चला आता आपला पण नंबर आहे. दर्शनाला जाऊत, बघूत माऊलीचे दर्शन होतात का. तुम्हाला पण होतील बघा. तुम्ही पण बघा.
चला आता जाऊ. त्या मॅडम म्हणत होत्या मला फोन बंद करा, इथं फोन अलाउड नाही. मी मला हो करते म्हणलं, पण मी काय फोन बंद केला नाही. बघा माऊलीचे दर्शन होतात आता इथं. मी काय फोन बंद केला नाही. ते वलडत होत्या. झाले आता इथं 2-3 जणच आहेत आपल्या पुढे. हे बघा माऊलीचे दर्शन झाले. तुम्हाला पण झालेच असतील. बघा त्या मॅडम माझ्यावर रागवल्या. तिथं सेविका असतात ना, ते माझ्यावर रागवल्या. त्यांनी माझा फोन हातातून हिसकाटून घेतला आहे. ते म्हणत होत्या दर्शनाला आले मग व्हिडिओ कशाला काढताय, तुम्हाला सांगितलं नाही एकदा अलाउड नाही तर मग कशाला व्हिडिओ काढताय. त्यांनी माझा फोन हिसकाटून घेतला. एवढी दगदग होत होती, मला वाटत होतं फोन देत आहेत की नाही की माझा वापस, पण त्यांनी दिला. मला सांगितलं की पुन्हा व्हिडिओ नाही काढायचा. मग आम्ही दर्शन वगैरे केलं, बाहेर आलोत. बाहेर आल्यानंतर हे बघा मंदिराचं लोकेशन किती छान वाटायला लागले. बाहेर पण तेवढी काही गर्दी नाही. मागच्या वेळेस आम्ही आलो तर खूप गर्दी होती. आता काही तेवढी गर्दी नाही, मोकळं दर्शन झालं. पण ते शिव्या देत होते ना, त्याच्यामुळं मी म्हणलं जाऊ दे, आपल्याला देवाचं दर्शन झालं ना बस झालं, देवाचा फोटो आला ना बस झाला. मग ते आमच्यासोबत एक आजी होते, ते म्हणजे देवासाठी शिव्या खाल्ल्यानं काही होत नाही. मी म्हणलं चला मग काय होत नाही, सकाळच्या पारी उगत मूड खराब करून काय फायदा नाही ना. आपली चूक होती, आपण कॅमेरा चालू ठेवला होता. त्यांची काय चूक होती, त्यांनी त्यांचे नियम पाळलेत ना, त्याच्यामुळं. मग आता दर्शन वगैरे घेतलं, आम्ही आलोत. आता आम्ही इकडून बाहेर निघणार आहोत. आम्ही बाहेर तिकडे स्टँडला चप्पल नेऊन ठेवल्यात, तिकडे बघूत आता. हे बघा इथं दुकानं आणखीन काही उघडले नाहीत, बंदच आहेत. बघा काही घ्यावं म्हणलं तर आता दुकानं बंदच आहेत सध्या. त्याच्यामुळं आता स्टँडवरून चप्पल घ्यायच्यात आणि घराकडे वळायचं आहे. आता दर्शन वगैरे झाले. माझं सोम साई मंदिरला पण जायचं मस्त इथून. आता महाराजाच्या पालखीचं दर्शन घेऊया. बघा महाराजाची पालखी आहे. आता आपण घराकडे जाणार आहोत. बस इथून पुढे बस स्टँड आहे. बघा बसमध्ये बसलो. चला आजचा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. काही चुकलं असेल तर माफ करा.